माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने उपवर्गीकरण करण्यात येणार आहे। त्याच्या विरोधात आंबेडकरी संघटना मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर मधील विविध आंबेडकरवादी संघटना उपवर्गीकरण याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत। आमखास ग्राउंड वरून पायी चालत विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले। न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये आज उपवर्गीकरण जे हा चर्चेचा विषय बनलेला आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार उपवर्गीकरण करायचं आहे म्हणून शासनाने घोषित केलेलं आहे। त्याला काही संघटनेचा आणि काही जातीचा विरोध आहे आणि काही समर्थनार्थ आहे। आज जो छत्रपती संभाजीनगर येथे जो मोर्चा निघालेला आहे आमखास ते विभागीय आयुक्त कार्यालय त्याच्यामध्ये जो विरोध आहे जे विरोधामध्ये आहे त्यांच्यासोबत आपण नक्की बोलणार आहोत। तर विरोध का आहे सर? आज हे वर्गीकरणचे आपण एक मोर्चा काढलेला आहे मोठ्या प्रमाणावर, का विरोध आहे? मुळात ज्या पद्धतीने शासनाने वर्गीकरण लागू करण्याचा फेवरमध्ये डिसिजन घेतला आहे किंवा हरकती मागू नये। ज्या अनंतकुमार मदार या आयोग आहे, कुठलाही आयोग हा एक सदस्य असता कामा नये, कारण एक सदस्य आयोग कुणी असो, मी असो कुणी असो, हा तटस्थ राहू शकत नाही। आणि ज्या मागासवर्गीय लोकांच्या वर्गीकरणाची गोष्ट सरकार करू इच्छित आहे त्याच्यात पैकी एकही सदस्य नाही, म्हणून राजकीय हा आयोग
केवळ आणि केवळ जातीवाद वाढवण्याचा आणि जातीपासून आरक्षण छीनण्याचा हा आयोग आहे. आणि शासनाने जे हरकती मागवले या आयोगासंदर्भात आपलं म्हणणं काय, मुळात हरकती कशाबाबत, जर तुम्ही आयोगाने केलेल्या शिफारशी जनतेसमोर ठेवत नाही, त्याच्या शिफारशी चांगल्या का वाईट आहे त्याचं म्हणण्याचं कुठलाही माणूस धाडस करणार नाही. म्हणून सरकारची फक्त मनुष्याही आहे की आरक्षण संपवण्यासाठी व जाती भांडणं लावण्याचं हे काम आहे. आणि म्हणून आम्ही संपूर्ण आंबेडकरी समूह एवढंच नाही तर 59 पैकी 59 जाती सगळेच विरोध करतायत. काही लोक संघाने पैसे देऊन हायजॅक करून विशिष्ट जातीचे लोकांचं याला समर्थन असं दाखवलंय, मात्र प्रत्यक्षात मातंग समाज सुद्धा आमच्या सोबत आहे. आपण जर बघितलं तर ह्या मोठ्या मातंग समाज मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून शासन फक्त दिशाभूल करतो. तर याच्यामध्ये असं म्हणणं आहे की काही जाती ज्या आहेत त्या मोठ्या झालेल्या आहेत, शेतकरी असो, सामाजिक असो किंवा नोकरीमध्ये असो, त्यांना जास्त फायदा याचा मिळालेला आहे. 13% हे असं फक्त संघ आणि भाजपाच्या लोकांचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात असा कुठलाही आकडेवारी आणि अहवाल सरकारकडे नाही. जर असं आकडेवारीशिवाय जर ते आयोग लागू करत असेल तर याचा अर्थ त्यांचा उद्देश चुकीचा आहे. मग जातीवार जनगणना सरकार का करत नाही आणि जातीवार जनगणना होईपर्यंत कुठल्या आयोगाच्या शिफारशी करण्याचं शिफारस धाडस का करते सरकार. आमचं असं म्हणणं आहे की सगळे आकडेवारी समोर येऊ द्या आणि आकडेवारी समोर आल्यानंतर एसटीच नव्हे, जर खरंच उपवर्गीकरण केल्यानं न्याय मिळत असेल तर ओपनच्या 50% जागा आहे यामध्ये उपवर्गीकरण का नाही, न्याय व्यवस्थेत का नाही, विशिष्ट एकाच जातीला का न्याय मिळतो. म्हणून हे अबकडे करण्याचं काम फक्त जातीयात वाढवण्याचं काम आहे. ज्या बाबासाहेबांनी सगळ्या जातीला एकत्र करण्यासाठी एसटी शब्द दिला, हा एसटी शब्द फोडायचा आणि जातीवाद वाढवायचा एवढाच उद्देश आयोगाच्या पाठीमागे आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही ठरवतो असं म्हणतो. सुप्रीम कोर्टाचा आदेश नाही, सुप्रीम कोर्टाचे मार्गदर्शन ही सूचना आहे की असं व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे म्हणजे व्हायलाच पाहिजे असं नाही. त्यामध्ये सरकार सुप्रीम कोर्टाला सांगू शकतं की अशी आकडेवारी आमच्याकडे अजून नाही. ज्यावेळेस या संदर्भातली तटस्थ आकडेवारी आमच्याकडे येईल त्यावेळेस आम्ही हा शिफारस लागू करू शकतो. मग फक्त कर्नाटकच्या नंतर महाराष्ट्रातच हे का होऊ घातलं, इतर राज्यात का नाही, याचाच अर्थ सुप्रीम कोर्टाने हे मॅन्डेटरी केलेलं नाही. त्याच्यामध्ये हा जो राईट आहे तो संविधानाचा त्याच्यामध्ये त्याच्यावर म्हणजे हे जे केंद्र हा चित्रपट आहे, मग हे का म्हणजे सगळं उत्तराखंड हे चालू आहे असं काय वाटतं मला. या सरकारचा कार्यकाळ बदलल्यानंतर किंवा संपूर्ण भाजपा आल्यापासून त्यांना काही द्यायचं आणि घ्यायचं काहीच नाही, मात्र जातीयात वाढायचा हा एक प्रकार आहे. जातीयात वाढवला तर लोक कुठल्याही मागण्या विकासाच्या करत नाही आणि हे सरकार आल्यापासून त्यांना मंदिर मस्जिद वाद विवाद हेच आवडतं. कुठलाही विकास त्यांना करायचा नाही, तर त्यांना विकास जे करायचे लोक ते ठरलेले अदानी अंबानी या 2 लोकांना त्यांना विकास करायचा आहे आणि वाढ करायची त्यांच्या सत्तेची. ही सत्तेची माज आणि मस्ती या सरकारला जी आलेली आहे ही मस्ती ते वाढवायचं काम करतायत. मात्र ती मस्ती त्यांची टिकून राहावी म्हणून वेगवेगळ्या जाती समूहामध्ये भांडणं लावण्याचं काम करतायत, इतर काहीच ते काम करतात. या मिटिंगमध्ये जे लोक कव्हर केले होते त्यामुळे तिथं काही लोक अनेक मीटिंगमध्ये संघाने वरून आंबेडकरी वाटत असलेले लोक सुद्धा संघाच्या सॉफ्टवेअरमध्ये चालतात. म्हणून संघाच्या सॉफ्टवेअरचे लोक हे नक्की आंबेडकरवादीचा मुद्दा मानून अशा मिटिंगमध्ये एक समाजिकाचा बौद्ध समाजाच्या हिताचा आहे अशा मुद्द्यामध्ये अशा आंदोलनामध्ये काढा काढण्याचं काम हे प्रत्यक्षात संघ आणि भाजपा सरकार आव्हान करण्यामध्ये की समाजाला एकच आव्हान करेल की सरकारची जी रणनीती आहे ही मागासवर्गीय लोकांमध्ये भांडणं लावण्याची आणि आरक्षण बंद पाडणे किंवा आरक्षण वेगळ्या पद्धतीने हिसकावून घेणे हे षडयंत्र दूर करण्यासाठी आपण प्रत्येक माणसाचे आज आरक्षण उद्या जगण्याचे मरण्याचे सगळे आव्हान आणि अधिकार सरकार काढून घेण्याचं काम करते. जेवढे फंडामेंटल राईट्स आहे या प्रत्येक राईट्सवर सरकार निर्बंध आणू इच्छितं आणि हे चुपचाप सहन केल्यापेक्षा आपण व आपल्या घरातील सदस्य शेजारी माणसाला समजून सांगून बुलेट आंबेडकरवादी विचारांवर करून या सरकारचा तीव्र शब्दात व निदर्शनाने विरोध केला पाहिजे आणि सरकारच्या सगळ्या आजच्या कुठे अजेंडा आहे हे आणून पडलं पाहिजे असं सर्वांना मी आपल्या माध्यमातून विरोध आपण बघितलं असेल तर हा जो मोर्चा चाललेला आहे याच्यामध्ये खरं म्हणजे आज अतिशय चांगलं कव्हरेज आपण एनसीएनच्या माध्यमातून या ठिकाणी घेत आहे.
खरं म्हणजे आज जर आपण बघितलं संघ आणि BJP जेव्हापासून सरकार या देशात आलंय, मुळामध्ये आरक्षणच नष्ट केलेलं आहे. सगळं प्रायव्हेटायझेशन या देशामध्ये आणलेलं आहे. आणि मध्यंतरी जर आपण बघितलं तर UGCच्या माध्यमातून मायक्रो आरक्षणचा जो घाट मध्यंतरी घातला होता, त्याच्यामध्ये SC, ST आणि OBC या जातींचं परिपूर्णतः कांड करण्याचं काम या इथल्या मनुवादी सरकारने केलेलं आहे. आणि SCच्या आरक्षणामध्ये जी तुकडे करण्याचा जो काही निर्णय घेतला आहे बांधवांनो, खरं म्हणजे आपण जर जगाचा इतिहास पाहिला तर जगामध्ये कोणत्याच देशामध्ये 25 वर्षाच्या वर निश्चित संविधान टिकलं नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रत्येक जातीचा, मायक्रो जातीचा अभ्यास करून सुंदर असं संविधान दिलं. आणि ज्या जाती देशीच्या बाहेर होत्या, ज्याला जातीवरून या ठिकाणी नाकारलं जायचं, ज्याला हीन म्हणून वागणूक मिळायची, त्या सगळ्यांना एकत्र करून सुंदर असा SCचा प्रवर्ग तयार केला. हा प्रवर्ग जोपर्यंत एकत्र आहे, माझं तर मातंग मालवांना सुद्धा माझे बरेच मित्र मी जेव्हा चर्चा करतो तर त्यांच्या चर्चांची त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की जर मातंग समाज हा SCच्या या आरक्षणातून उपवर्गीकरण होऊन बाजूला पाडला गेला तर त्याचा सुद्धा विकास होणार नाही. कारण शेवटी लढाऊ जाती जोपर्यंत त्या आरक्षणाच्या त्या प्रवर्गात नसतील तोपर्यंत इथली संघवादी व्यवस्था, इथली जातीवादी व्यवस्था ही खालच्या जातीच्या लोकांना काहीही मिळू देणार नाही. आणि म्हणून मातंग समाजाला सुद्धा सांगणं आहे की मोठा भाऊ म्हणून तुमच्या संदर्भामध्ये गावघरात अन्याय होत असताना किंवा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक लेवलवर आपल्यावर कुठलाही अन्याय होत असताना बौद्ध समाजानं मोठा भाऊ म्हणून भूमिका घेतलेली आहे. आणि शेवटपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा विचार म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे. पण संघ आणि BJPच्या अशा विचाराला भाडून तुम्ही जर ही फुटीरवादी गोष्ट आणत असाल तर 58 जातीचा याला विरोध आहे हे आपण समजून घ्यावं. आणि आपण 2 पावलं मागे येऊन बांधवांनो या SCचा प्रवर्ग कसा अबाधित राहील आणि आपण आपल्या बांधवांना शिक्षण देऊया, अंधश्रद्धेपासून दूर नेऊया, या धार्मिक सगळ्या जातीवादी लोकांच्यापासून सावध राहून आपल्या पिढ्यांना फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांचे विचार देऊया, फकीरासारखी कादंबरी समजून सांगूया, तेव्हा आपला विकास होणार आहे. विनाकारण आपण याला त्याला दोष देत गेलो तर या 58-59 जातींमध्ये जर वितुष्ट निर्माण झालं तर कुणालाही काही मिळणार नाही. आणि पर्यायानं इथल्या मनुवादी आणि RSSवादी व्यवस्थेचं इथं फावलं जाईल. आता आपण बघत आहात तर लिटरेट लिटरी आहे, म्हणजे मागच्या दारण जिल्ह्यातले सचिव लेवलचे लोक जे आहेत ते UPSC करता डायरेक्ट त्यांना अपॉइंट करणं, याला कसं बघतो तुम्ही? माझं तेच म्हणणं आहे की आरक्षण ऑलरेडी या लोकांनी निकाली काढलंय. प्रायव्हेटायझेशनमध्ये जर आपण गेलो प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये तर यांनी ऑलरेडी UGCच्या माध्यमातून ज्यांचं एज्युकेशन सुद्धा नाही किंवा जे क्वालिफाईड सुद्धा नाही अशा लोकांना लेटरल एंट्री देत आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं हा तर लोकशाहीवरचा खूप मोठा घाला आहे. याच्यावर आमची माणसं बेसिक काम करत नाही. पण आमच्यासारख्या प्राध्यापकांनी जेव्हा अभ्यास करतो तर तेव्हा लक्षात येतं की IAS IPS सारख्या लोकांना तुम्ही जर लेटरल एंट्रीतून IPS लेवलचे जर अधिकारी निवडत असाल तर कुठं राहिलं संविधान, कुठं राहिलं आरक्षण? आणि त्याच्यामध्ये सुद्धा एका विशिष्ट प्रवर्गाचे आणि मनुवादी व्यवस्थेचे धार्जिन असलेली लोक त्याच्यामध्ये आहेत. आणि ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण खालच्या खाली भांडतो, परंतु वरच्या लेवलवर या देशामध्ये काय चाललंय याच्यावर आपण सर्व जातींनी कॉन्सन्ट्रेट करून आरक्षणाच्या लाभार्थी जातींनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज. प्राध्यापक डॉक्टर किशोर वाघ. आपण बघितलं असाल का इथं प्राध्यापक वाकेकर साहेब आहेत, प्राध्यापक इथं आपल्याकडे म्हणजे शिकलेले लोक आपल्यासोबत इथं बोलत आहेत. तर वर्गीकरणावर कसं त्यांचं काय विचार आहेत, पुढं चालून सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं, शासन काय निर्णय घेतं हे आपण बघणारच आहोत. आपण पाहत राहा UCL. धन्यवाद.